तर असं म्हटलं जातं की उद्योजक आहे ना तो खरा सगळ्यात चांगला सेल्समॅन असतो त्याच्या प्रोडक्ट्स बद्दल. 100%. करेक्ट. आणि आपण बघू शकतो की आता खूप मोठ्या कंपन्या ज्यांच्याकडे खूप बजेट आहे आणि खूप सेल्स टीम आहे, ते पण पॉडकास्टिंग सुरू करतायत किंवा ते पण ऑनलाईन येत आहेत आणि लोकांशी कनेक्ट होत आहेत. मला वाटतं बिझनेस चालवण्यासाठी 2-3 गोष्टी लागतात. एक चांगला मॅनपॉवर, चांगले कस्टमर्स आणि चांगले इन्व्हेस्टर्स. आणि हे सगळे त्या ओनरच्या इमेजकडे बघून येतात, त्याच्या विचारांकडे बघून येतात. तर एक आहे फिजिकल त्याचं कम्युनिकेशन, पण एक आहे त्याचं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन ऑल्सो. जर तुम्ही म्हणालात की त्या व्यक्तीने डबेवाल्यांबरोबर कम्युनिकेशन केलं किंवा एक इमेज त्यांची गेली तशी. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या आपण अवॉइड पण करायला हव्यात की ज्याच्यामुळे आपली एक निगेटिव्ह इमेज जाईल मार्केटमध्ये आणि आपल्याला जे लोक कनेक्ट होत आहेत ते न कनेक्ट होता आपल्या प्रोडक्टपासून पण लांब जातील. अशी काय खबरदारी घ्याल? यू हॅव टू बी अलर्ट आणि अवेअर. कारण तुमचं बॉडी लँग्वेज आहे ना ते लोक पाहतायत. गरजेचं नाही मी काय बोललो तरच चांगलं असणार किंवा वाईट असणार. लोक हे चेक करतात की तुम्ही बिहेव कसं करताय, हाऊ डू यू कोऑपरेट विथ द एन्व्हायरमेंट अराउंड यू, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बॉडी लँग्वेज समजतं. फॉर एक्झाम्पल, काल मी एका कॉन्फरन्समध्ये गेलेलो आणि एका अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीला मी भेटलो. अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीला, ज्याला भेटण्यासाठी लोक आतुर असतात. मला भेटून खास मजा नाही आली. माझ्याबरोबर एकदम चांगला वागत होता, पण इतर लोकांबरोबर जसं तो वागत होता ना त्याच्यात मला मजा नाही आली. लोक त्याचे व्हिजिटिंग कार्ड मागत होते, मोबाईल नंबर मागत होते. तर त्याचं रिस्पॉन्स आणि रिॲक्शनचा जो स्टाईल होता ना, जे स्टाईल होतं ती मला आवडली नाही. तर मग मी विचार केला, असं कदाचित लोक आपले पण जज करत असतील, आपल्याला पण जज करत असतील. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे लोक ऑब्झर्व करतात. आणि आय वॉज नॉट व्हेरी मोटिवेटेड टू गो हेड विथ अ फ्रेंडशिप विथ हिम, की ठीक आहे आता ओळख झाली, दॅट्स गुड इनफ. मी सकाळी एका कार्यक्रमात होतो आणि त्या कार्यक्रमात आय वॉज वन ऑफ द पॅनलिस्ट. तर ती जी बाई होती ना मॉडरेटर, तिने एवढा सुरेख पद्धतीने तो कार्यक्रम मॉडरेट केला ना, तर मी तिला ते कॉम्प्लिमेंट दिलं की आत्तापर्यंत मी जेवढे पॅनल डिस्कशन्स केले असतील ना, यू आर वन ऑफ द बेस्ट मॉडरेटर. आणि मी बसलो आणि ती माझ्याच राऊंड टेबलवर होती. तर अवॉर्ड सेरेमनी पण होता. तर लोक आले आणि अवॉर्ड्स घ्यायला लागले. तर आम्ही पहिल्या रोमध्ये बसल्यामुळे राऊंड टेबलच्या त्या राईट साईडला ती बसली, लेफ्ट साईडने बसलेलो. तर जेव्हा एक अवॉर्ड घेणारा माणूस आला ना, त्याने ना सबकॉन्शियसली तिच्या हातात एक मोबाईल दिला की कॅन यू प्लीज टेक माय पिक्चर. कॅन यू बिलीव्ह इट, शी वॉज वन ऑफ द गेस्ट ऑफ ऑनर्स. ती गेली, मोबाईल घेतला तिने, ती स्टेज समोर उभी राहिली, सेंटर पोझिशन केलं स्वतःला. ती खाली बसली ॲज अ प्रोफेशनल फोटोग्राफर आणि ती फोटो क्लिक करते आणि मी तिला ऑब्झर्व करतोय की ती कसं बिहेव करते. आणि ती खाली बसून फोटो खेचते, स्वतः चेक करत होती, बरोबर नाही आला, अजून 2 फोटो तिने खेचले. नाउ दिस स्पीक्स व्हॉल्युम्स अबाउट द पर्सन आणि द पर्सनॅलिटी. या गोष्टी लोक ऑब्झर्व करतात. मी जर त्यांच्याबद्दल ऑब्झर्व करत होतो म्हणजे ते कोणतरी मला पण ऑब्झर्व करत असेल ना. So you have to be alert and in the best position all the time. How you behave matters the most. आणि हे गरजेचं नाही की तुम्ही माझ्याबरोबर कसे बिहेव करतात, हे पण इम्पॉर्टन्स ठरतं की तुम्ही इतरांबरोबर कसे बिहेव करतात. तर कम्युनिकेटिव्ह पोझिशन आणि नॉन कम्युनिकेटिव्ह पोझिशन बोथ हॅव टू बी करेक्ट. आणि इट्स अ स्किल विच हॅज टू बी डेव्हलप बाय बीइंग माइंडफुल.